श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पाहताय अश्विनी रेसिपी मराठी आणि आर्ट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. उद्या म्हणजेच बघा येत्या मंगळवारी म्हणजेच 6 जानेवारीला मंगळवारी वर्षातील पहिली मोठी अंगारक चतुर्थी असणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी ज्या आहेत तर त्या येत असतात. प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे खूप वेगवेगळं आहे आणि ज्या चतुर्थीला मंगळवारी येते चतुर्थी आणि अंगारक योग तयार होतो तर ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. आणि ही म्हणजेच मंगळवारी येणारी वर्षातील पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी असल्यामुळं या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. संकष्ट चतुर्थी बघा बुद्धी आणि ज्ञानाचे देवता असणाऱ्या गणपती बाप्पांना म्हणजेच गणपतीला समर्पित असते. या दिवशी व्रत केलं जातं. रात्री चंद्राची पूजा करून जल अर्पण करून या चतुर्थीचा उपवास जो आहे तर तो सोडला जात असतो. तर या चतुर्थीचं व्रत केल्यानं आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होत असते आणि अशी पवित्र चतुर्थी मंगळवारी आलेली आहे. आणि याच दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी उपायसुद्धा करायचा आहे. गाईला आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. यामुळं आपल्या बघा सर्व अडचणी असतील, ज्या पण काही बाधा असतील त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो. आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होत असते. आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होत असते. आपल्या घराची प्रगती होत असते. तर हा उपाय कसा करायचा, गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची याविषयीची संपूर्ण माहिती म्हणजेच हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, ती वस्तू कोणती असणार आहे, कोणत्या वेळेमध्ये गाईला खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. गाईचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला असं मानलं जातं. गाईला संपूर्ण विश्वाची माता मानलं जातं. काही विशिष्ट तिथींना गाईला खूप महत्त्व दिलं जातं. बघा गाईत 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं. गाई ही बघा 11 रुद्रांची आई मानली जाते. 8 वसूंची कन्या आहे. 12 आदित्यांची बहीण आहे आणि म्हणूनच गाईला अमृत रूप दूध देणारी असं सुद्धा म्हटलं जातं. बघा गाईपासून आपल्याला अनेक फायदे होत असतात. त्यासोबतच बघा या दिवशी गाईची आणि वासराची पूजा देखील केली जाते. त्यासोबतच बघा दिवाळीमध्ये वसुबारसेला सुद्धा गाईला आणि वासराला खूप महत्त्व आहे. तर बघा तसेच आपण गाई वासराची जर सेवा केली तर ती स्वर्गाची प्राप्ती होत असते आपल्याला असं म्हटलं जातं. मोक्षप्राप्ती होते आणि म्हणूनच आपण काही विशिष्ट तिथींना गाईची सेवा किंवा गाईच्या संबंधित काही उपाय केले किंवा गाईला काही वस्तू खाऊ घातल्या तर आपल्याला 33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद जे आहे तर ते प्राप्त होत असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला खूप पवित्र मानलं गेलं आहे. त्यासोबतच बघा पितृपक्षामध्ये सुद्धा गाईला खूप महत्त्व आहे. आपल्या आयुष्यातील सर्व अडचणीतून सुटका व्हावी, त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा आपल्याला मार्ग मिळावा, आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी, आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं, त्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. त्यासाठी बघा तुम्हाला काय करायचं आहे, 21 दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे किंवा हिरवा चाऱ्याची एक जुडी घ्यायची आहे. तर बघा आपल्याला 21 दुर्वांची एक जुडी घेतली तर त्याप्रमाणे तुम्हाला अशा 5 जुड्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरनं त्या जुड्यांबरोबर आपल्याला थोडंसं तूप घ्यायचं आहे. त्या जुड्या तुम्हाला तुपामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत बघा दुर्वांच्या आणि गणपती बाप्पाजवळ ठेवायच्या आहेत. आता संकष्ट चतुर्थी आहे, आपलं व्रत असणार आहे. आपण गणपती बाप्पांची सेवा तर करणारच आहोत. प्रत्येक जणाचं व्रत या दिवशी असतं. गणपती बाप्पांचा अभिषेक करत असतात घरामध्ये बघा. त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा अर्पण केल्या जातात. आता अशा गणपती बाप्पांजवळ आपल्याला या ज्या दुर्वा आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. त्या एक ताट घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दिवा घ्यायचा आहे, हळदी कुंकू आणि या 5 जुड्या ठेवायच्या आहेत. नंतरनं हे ताट तुमच्या घरात गाई वासराची मूर्ती असेल तर त्या गाईला हळदी कुंकू लावून अक्षता लावून त्या गाईची देखील पूजा करून तिथं देवघरासमोर थोड्या वेळ ठेवायचं आहे.
त्यानंतरनं बघा तुम्हाला जिथे पण गायी असतील किंवा तुमच्या घरामध्ये जर गायी असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. गाईच्या पायावरती म्हणजे पुढच्या 2 पायावरती पाणी ओतायचं आहे. गाईला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि ही 5 दुर्वांच्या ज्या जोड्या आहेत तर त्या गाईला खाऊ घालायच्या आहेत. तर आता बघा खाऊ घातल्यानंतरनं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप जो आहे तर तो करायचा आहे. गाईला शक्य असल्यास बघा तुम्हाला लांबून 11 किंवा 21 प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत. आणि ही वस्तू म्हणजेच हिरवा चारा जो आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे. किंवा या दिवशी तुम्ही छोटीशी चपाती त्याच्यावरती थोडासा गूळ देखील ठेवून गाईला खाऊ घालू शकता. आता बघा जर तुम्हाला या दिवशी दुर्वांची जुडी भेटलीच नाही तर अगदीच मग तुम्ही हिरवा जो चारा आहे तर तो देखील गाईला खाऊ घालू शकता. आता मुलांच्या बाबतीत काही समस्या असतील, मुलांच्या शिक्षणाबाबत अडचणी असतील किंवा अडथळे निर्माण होत असतील तर आपण आपल्या मुलांच्या हातून ही जी हिरवा चारा जो आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे. आणि आपली जी पण इच्छा आहे तर ती आपल्याला आपल्या मनामध्ये व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे. आपल्या मार्गामध्ये येणारे अडथळे संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. कारण की गणपती बाप्पा हे एक स्वतः विघ्नहर्ता आहे, संकटमोचक आहेत. आपल्यावरती किंवा आपल्या मुलांवरती येणारं प्रत्येक संकट जे आहे तर ते हरण करत असतात. ते प्रथम पूजनीय आहेत. त्यामुळं आपल्याला हा जो उपाय आहे तर तो या अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मंगळवारी आवर्जून करायचा आहे. आता बघा हा उपाय कधी करायचा तर तुम्ही ही जी वस्तू आहे म्हणजे हिरवा चारा जो आहे किंवा भाकरी जी आहे तर ती संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही गाईला खाऊ घालू शकता. आता बघा ज्यांच्याकडे गायी नाहीत किंवा जे कोणी शहरामध्ये राहत असेल तिथे गायी नसतील तर अशा वेळेस तुम्ही गाय वासराची पूजा करून तेथे एक छोटासा नैवेद्य स्वरूपामध्ये भाकरी किंवा गुळाचा खडा जरी ठेवला तरीही चालणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी उचलून तुम्ही बाल्कनीमध्ये ठेवायचा जेणेकरून पक्षी खाऊन जातील. तर असा प्रत्येकानं उपाय जो आहे तर तो नक्की करा. आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.